मुलीचं लग्न करायचं म्हणल्यावर अपेक्षा असणारच. मुलीच्या अपेक्षा वेगळ्या, बरोबर. बापाच्या अपेक्षा वेगळ्या. मुलीची जी अपेक्षा आहे ते त्यांना पाहिजे मुलगा पुण्यात राहणार. मुलगा पुण्यात, बरोबर. मी म्हणलं येतो पुण्यात, मी राहतो पुण्यात, बर. स्वतःचं घर पाहिजे. मग घर तर लागल ना. आता मुलगी म्हणते स्वतःचं घर इथं पुण्यात पाहिजे. माझ्या 7 पिढ्याने पुण्याकडे तोंड करून सुद्धा उभे राहिलेले नाही कुणी. आता पुण्यात घर कसं घ्यायचं मी? अवघड आहे. नुसत्या घरावर थांबत नाही. पोरगी म्हणती शनिवार रविवार फिरायला आपल्याला गाडी पाहिजे. गाडी पण पाहिजे बघा. कुठून आणायची? बरं, मी एकदा विचार केला, काय जे काय जमीन असेल गावाकडची ती फुकू, इकू, बर, इकडं पुण्यात एखादं घर गाडी घेऊ, लग्न तर होईल. मग बरोबर आहे. तिच्या बापाची अपेक्षा गावाकडे जमीन पाहिजे. आता जी जमीन मला विकायची ती जमीन तिच्या बापाला पाहिजे. बर. बापा शेती गावाकडे शेती पाहिजे बापाला. म्हणजे जरा बॅक. मी विचारलं का तुमची पोरगी आमच्या शेतात काम करणार आहे का? ती म्हणले नाही. मग शेती कशाला पाहिजे? ती म्हणले तुमचं कुठं मागं पुढं डगमगलं तर उद्या इकायला. बर. बरं, नुसती शेती नाही, गावाकडे चांगलं घर बी पाहिजे. मी म्हणलं का? तर ती म्हणते पिशवी टाकवायला गावाकडे आल्यावर. 2 दिवस दिवाळीला जर पोरगी आमची गावाकडे आली ती चांगल्या घरात राहायला नको का? चांगल्या घरात राहायला पाहिजे. त्याच्यासाठी बी त्यांना घर पाहिजे. मग म्हणजे पुरीला पुण्यात घर पाहिजे, पुण्यात नोकरी पाहिजे, पुण्यात गाडी पाहिजे, आणि बापाला गावाकडे जमीन पाहिजे आणि गावाकडे घर पाहिजे. कसं साधायचं हे? साधायचं मोठाच अवघड प्रश्न आहे. बरं झालं बाबा, म्हणजे पुरीच्या ठीक आहे, बापाच्या ठीक आहे, पण आईच्या काय अपेक्षा नाहीत हे. पुरीच्या आईची अपेक्षा तर लय डेंजर आहे. पुरीची आई म्हणती माझ्या पुरीला सासू नसली पाहिजे. आता हिचा कुणीतरी सासूरवास केला असेल, ही सांगते की माझ्या मुलीला सासू नको. आता माराव का आमची म्हातारी आम्ही? अवघड आहे. मग या अवघड झाली. ह्या अपेक्षा आहेत. कसं लग्न व्हायचं आमचं?